नमस्कार मंडळी. तर तिकीट आणि सुट्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आम्ही निघालो आहोत माझ्या गावी कोकणात जायला. पण आमची ट्रेन होती पनवेलवरून, म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून पनवेलसाठी लोकल ट्रेन पकडली. एप्रिल आणि मेच्या दरम्यान कोकणात जायची कधीच तिकीट मिळत नाही. 2 महिन्याआधी बुकिंग केली होती मी, तेही 122 RAC होती, पण देवाच्या कृपेने ती कन्फर्म झाली. तर 1 तास वाट पाहिल्यानंतर अखेरीस आमची ट्रेन आली आणि आमचा प्रवास सुरू झाला कोकणात जायला. सकाळी 10:30 वाजता आम्ही पोहोचलो आहोत कुडाळ स्टेशन. बाय बाय ट्रेन, वेळेत पोहोचवल्याबद्दल थँक्यू. काय सोयी बनवलंय यार, असं वाटतच नाही की स्टेशन आहे. खाली बघ. कमाल बनवलंय, असं ना रेल्वे स्टेशन वाटतच नाहीये, असं एअरपोर्टला आल्यासारखं फिलिंग येतंय. सुपर. आम्ही आलो इथून यायचं होतं. सही केलंय, खूप रिक्षा आहे तिथे. लवली, वॉट अ डेव्हलपमेंट, आवडलं. कुडाळ स्टेशनवरून माझं घर 45 मिनिटावर आहे, म्हणजेच आम्ही वेंगुर्ल्यात जात आहोत. माझ्या आईबाबांना माहीत नाही आहे की आम्ही येत आहोत. त्यांना तर सरप्राईज मिळणार आहे. तर आईबाबांना सरप्राईज देऊन आम्ही बसलो जेवायला. विंडोमध्ये आलं ना की समोरच हे असं आंब्यांनी भरलेलं झाड पाहायचं सुख मिळत होतं. तर दिवसभर आराम केला, कारण उन्हात फिरायची जराही ताकद नव्हती. मग सनसेट झाल्यानंतर आम्ही निघालो बाजार हाट करायला. आमची ऑल टाइम फेवरेट जागा आहे ही. इथलं कॉकटेल ना वर्ल्ड फेमस आहे. जर कोणी वेंगुर्ला फिरायला आलं ना तर इथे नक्की या. यू वॉन्ट रिग्रेट लेटर. तर हे टेस्टी कॉकटेल खाऊन आम्ही आजचा दिवस इथेच संपवला. The next day. हाय, गुड मॉर्निंग. तर सकाळी 8ला आम्ही निघालो देवदर्शनासाठी. आम्ही आलो आहोत रेड्डीच्या गणपतीला. इतकं शांत आणि सुंदर आहे ना सगळं एन्व्हायरमेंट. आतमध्ये शूट करू देतील की नाही माहिती नाही.
सुंदर आहे मंदिर. इथल्या वेतोबाला असे केळीचे घड दिले जातात. इथली प्रथा आहे. त्यामुळे इतकी केळी आहेत ना इथे. केळीच केळी आहेत. कधी कोणत्या देवळात पाहिले आहेत का एवढी मोठी पायतानं? ही पायतानं वेतोबाची आहेत. असं म्हणतात की गावच्या रक्षणाकरिता वेतोबा रात्रभर ही पायतानं घालून फिरल्यामुळे ह्याची झीज झाली आहे. आणि ज्यांचे नवस पूर्ण झाले की असे चप्पल जोड देवाला देतात. तर भराभर फोटो काढून आम्ही निघालो घरी जायला. कारण जाम ऊन वाढलेलं आणि कॅपॅसिटीही नव्हती फिरायची. हॅलो. दिवसभर आम्ही सगळं मंदिर दर्शन केलं. घरी येऊन जेवून झोपलो. आणि आता संध्याकाळच्या 5:30 वाजता आम्ही चाललो आहोत कायाकिंग करायला. बघूया. वेंगुर्ला बंदरावर हा सीलिंग सारखा मिनिएचर ब्रिज नुकताच बांधला आहे. या ब्रिजच्या पलीकडे खूप वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज चालू झाल्या आहेत. नवीन सुरू झाल्यामुळे क्राऊड फ्री आहे. ओहोटी असल्यामुळे पाणी खूपच कमी होतं. तर लाईफ जॅकेट्स घालून आम्ही रेडी झालो बोटिंगसाठी. मला बॅग दे. मारुडी. मम्मा बाबाची पहिली कायाकिंग बोटिंग. करून बघा. बोट स्टॉप पाणी पुढे घेतला बोट मागे एवढंच हे असतं सोबत कॉल केलेला आणि नंतर मग त्याने बबलीला कॉल केला. काय चालले. इला जमला.
मग इझी आहे. A few moments later. मामा झोपलो मग. झोपा नको. दी व्हाईट सँड बीच हा आहे वेंगुर्ला बंदर. मस्त फिरून एन्जॉय करता येतो. संध्याकाळी इथेच वेळ घालवायचा. समुद्रावर जाताना पाय कसे होते आणि आता रिटर्न जाताना पाय भिजलो. पाणी कमी असल्या कारण आम्ही नाही गेलो. मम्मा आणि बाबाला एक्सपिरियन्स घ्यायला पाठवलं. उद्या सकाळच्या वेळेस भरती असणार आहे असं ह्यांनी प्रेडिक्ट केलं आहे कोणत्या तरी ॲपमध्ये पाहून. तर बघूया उद्या आम्हाला पाणी मिळतं का कायाकिंग करायला. त्यासाठी नेक्स्ट व्लॉग पाहावा लागेल. ओके बाय. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.